मुंबईसह राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे पूर आणि पाणी तुंबण्याच्या घटना घडतायत। पावसाचा जोर पुढचे 5 दिवस कायम राहणार आहे। हवामान खात्याने पुढचे 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। जळगावच्या नांदगावात झालेल्या वादळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं। नांदगावात 4 एकर क्षेत्रावरील केळीची बाग उद्ध्वस्त झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, मात्र तरी देखील मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरण क्षेत्रात अद्यापही पावसाने जोर धरलेला नाही, त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8.60% पाणीसाठा शिल्लक आहे। सोमवारी पावसाने दिवसभर मुंबईला चांगलं झोडपून काढलं। या पावसामुळे बऱ्याच परिसरातील सखल भागात पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीला फटका बसला। अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत। तसंच उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना दिलासा मिळालाय। जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात 35.6 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। मुसळधार पावसाचा फटका विमानांना देखील बसलाय। पाऊस आणि ढगांमुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे काही विमानांचं उड्डाण विलंबानं होत आहे। मुंबईच्या हवेत झालेल्या बदलानंतर एअर इंडिया, इंडिगो इत्यादी कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी विदर्भात मान्सून हवा तसा सक्रिय होत नसल्यामुळे चिंतेचे ढग निर्माण झालेत। मृग संपायला 5 दिवस शिल्लक असताना हवामान प्रणाली तयार होत नसल्यामुळे हे नक्षत्र देखील कोरडत जात आहे। पावसाअभावी पेरणी खोळंबल्यामुळे शेतकऱ्यांचं गणित पूर्णपणे बिघडलंय। राज्यातील धोकादायक पर्यटन स्थळ तात्पुरती बंद करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिलेत। पोलीस, महापालिका, रेल्वे, मेट्रो इत्यादी यंत्रणांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावं असं त्यांनी स्पष्ट केलं। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावांना आणि वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या लहान पुलांचं यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये धोकादायक ठरलेले साकाव काढून टाकण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय। स्थापत्य लेखापरीक्षणाचा अहवाल तातडीनं सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत। कुंडबळा अपघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांचं गेल्या काही वर्षात बांधण्यात आलेल्या पुलांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली। पिंपरी चिंचवड शहरातील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाले। शहरातील 3 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करण्यात आली होती। त्यानंतर या पुलावरनं वाहतूक सुरू करण्यात आली, मात्र इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालंय। राज्य सरकारच्या आदेशानंतर शहरातील सर्वच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील विकास प्रकल्पातील कंत्राटदारांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची देणी थकीत असून ही देणी तातडीनं अदा करावीत, अन्यथा कंत्राटदार न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला। परिणामी कंत्राटदारांची देणी फेडण्यासोबतच मोठे खर्च भागवण्यासाठी राज्य सरकार कर्ज काढणार आहे। राज्यात घर खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये वाढ होते, तसंच मोठ्या विक्रीसाठी प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनात सुद्धा वाढ होत असल्यामुळे 2025-26 या वर्षासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला तब्बल 56 कोटी रुपयांच्या महसुलाचं उद्दिष्ट देण्यात आलंय। थकलेलं अनुदान, न परवडणाऱ्या दरातील पुरवठा, भ्रष्टाचाराचे आरोप, राज्य सरकारचं दुर्लक्ष यामुळे शिवभोजन थाळी योजनेला घर लागली आहे। गरीब, गरजू, मजूर, शेतकरी, बेघर, विद्यार्थी आणि कष्टकऱ्यांना स्वस्त दरात पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सुरू केलेली अनेक शिवभोजन केंद्र बंद झाली असून लक्ष न दिल्यास उर्वरित देखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत। देशात यूपीआयद्वारे होणारे आर्थिक व्यवहार आता अधिक जलद होणार आहेत। भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशननं व्यवहारांवरील प्रतिसाद वेळ 30 सेकंदांवरनं कमी करून 10 सेकंद केली आहे। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरीनं दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। संघाच्या वाहतूक आणि इतर खर्चात वाढ झाल्यामुळे दूध विक्री दर वाढवणं क्रमप्राप्त झाल्यामुळे संघानं मध्यरात्रीपासून दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। अंधेरी पश्चिम परिसरात येत्या गुरुवारी तब्बल 11 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे। गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद असेल। ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे बुधवारी 18 जून 2025 सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरुवारी 19 जून 2025 सकाळी 9 वाजेपर्यंत बंद असेल। या काळात ठाण्याच्या काही भागात 12 तास पाणीपुरवठा बंद असेल। राज्यात वेळेपूर्वीच दाखल झालेल्या मान्सूननं सर्वत्र दमदार हजेरी लावली, त्यामुळे हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढतेय। मे 2024च्या तुलनेत 31 मे अखेर हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे।
बोरघाटात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासोबतच पुणे मुंबई हे अंतर कमी करण्यासाठी लोणावळ्याजवळच्या सिंहगड इन्स्टिट्यूट ते खालापूर दरम्यान बोगदा खोदून मिसिंग लिंक तयार करण्यात येतोय. येत्या ऑक्टोबरपर्यंत या मार्गाचं काम होत आहे. चाचण्यांनंतर येत्या डिसेंबरमध्ये मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे मुंबई प्रवासासाठी लागणारा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2 दिवस पुणे मुक्कामानंतर 22 जूनला पहाटे हडपसर मार्गे सासवड आणि लोणी काळभोर इथे मुक्कामी पोहोचतो. त्यामुळे या मार्गावरील पीएमपी बस संचलनात बदल करण्यात आलाय. केंद्र सरकारनं 16व्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली असून या प्रक्रियेत सुमारे 35 लाख गणक पर्यवेक्षक, सुमारे 1.3 लाख जनगणना अधिकारी सामील होतील. डिजिटल साधनांचा या प्रक्रियेत अधिकाधिक वापर करण्यात येईल. नागरिकांना स्वयं नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं घनकचरा करामध्ये अतिरिक्त शुल्क वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. ही करवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक होतोय. महापालिकेनं पाठवलेली वाढीव कराची बिलं जाळून केडीएमसीचा विरोध करण्यात आला. खारघरमधल्या 15 बंगलो प्लॉटवरती तुर्तास उत्तुंग इमारती बांधण्यास परवानगी देऊ नका असे आदेश उच्च न्यायालयानं सिडकोला दिले आहेत. पुढील सुनावणीपर्यंत सिडकोनं या संदर्भात कोणतीही मंजुरी देऊ नये याचं प्रतिज्ञापत्र दाखल केल्यास त्याची प्रत याचिकाकर्त्याला द्यावी असे आदेश सिडकोला देत खंडपीठानं ही सुनावणी 25 जूनपर्यंत तहकूब केली आहे. पुण्यामध्ये पुन्हा ढोलताशांचा गजर घुमणारे ढोलताशा वादकांकडनं पुण्यनगरीमध्ये सरावाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील सर्वात जुन्या नादब्रह्म ढोलताशा ध्वजपथकाचा वाद्यपूजन सोहळा पार पडला. पीओपी गणेश मूर्तीवरील उच्च न्यायालयानं उठवलेल्या बंदीमुळे गणेश मूर्तिकारांमध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण आहे. पालिकेनं आतापर्यंत 581हून अधिक गणेश मूर्तिकारांना मंडप परवानगी दिली असून त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर सुरू करावं यासाठी वॉटर मेट्रोचा आराखडा 3 महिन्यात सादर करावा अशा सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी दिल्या. मुंबईच्या पूर परिस्थितीशी आणि पाणी टंचाईशी सामना करण्यासाठी पालिका एक पंपिंग स्टेशन उभारणार आहे. या पंपिंग स्टेशनची क्षमता 200 दशलक्ष लिटर इतकी आहे. यासाठी 100 कोटी रुपये खर्च होईल. या पंपिंग स्टेशनचं काम सुरू असून 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी आता खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करता येणार आहेत, जेणेकरून सामान्यांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येईल. राज्याची आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं आणि औषध खरेदीसाठी दर 3 महिन्यांनी निधी वाटप करण्याऐवजी त्याचे एकाच वेळी वाटप करण्यात यावं. त्याचसोबत आरोग्य सेवेसाठी अर्थसंकल्पात वाढीव निधीची तरतूद करणं गरजेचं आहे, अशी शिफारस सदस्यीय तज्ज्ञांच्या समितीनं केली आहे.